साहेब 10 वर्षापूर्वी पेट्रोलचे भाव 70 रुपये होते, आज 100च्या पुढे गेले। 10 वर्षांपूर्वी जे सोनं 26,000 ते 28,000 रुपये होतं, आज 1,14,000च्या पुढे गेलं। तुम्ही कुठलीही वस्तू घ्या, तिच्या किमतीत 30% जास्त वाढ गेल्या 10 वर्षात झाली। नोकरदारांचे पगार वाढले। आमदारांचा पगार 10 वर्षांपूर्वी 50,000 ते 80,000 रुपये प्रति महिना होता, तो आता 1 लाख ते 3 लाखापर्यंत पोहोचला। म्हणजे सरासरी 250% वाढ झाली। पण शेतकऱ्यांची काय अवस्था आहे? 10 वर्षापूर्वी ज्या कांद्याला सरासरी 25 रुपये किलोचा दर होता, त्याचा भाव आज 10 रुपये किलो झालाय। सोयाबीन 10 वर्षांपूर्वी 4,000 ते 4,500 रुपये क्विंटल होतं, त्याचे भाव आजही तेच आहेत। साहेब, ही परिस्थिती फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत का? बाकी सगळं सोडा हो, आम्ही शेतकरी ज्या दुकानातून खत बियाणं विकत घेतो ना, ते दुकानदार आमच्या कमिशनवर परदेश दौरे करतायत साहेब। पण आम्ही शेतकरी मुंबईचा किनारा सुद्धा बघू शकत नाही। मुंबई सोडा, जिल्ह्याचं ठिकाण सुद्धा शेतकरी 6-6 महिने पाहू शकत नाही। इथल्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती आहे। आमचं हे गाऱ्हाणं तुमच्या कार्यक्रमात नक्की मांडा। राज्यातला शेतकरी आज अस्वस्थ आहे, त्याच्यावर अक्षरशः आभाळ कोसळलं। रानावर, शिवारावर, गावावर दुःखाचे ढग दाटून आले। या काळात जिथं डोलणारी पिकं आणि पक्ष्यांचा चिवचिवाट असावा ना,